यवनांनी जेव्हा पंढरपूरच्या मंदिराचं रूपांतर मशिदीत केलं होतं, ही गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील. बेदरच्या यवन राजानं त्यावेळी पंढरपूर शहरावरती हल्ला केला होता. त्याने पंढरपूर शहर लुटले. सर्व विठ्ठल भक्तांचा खूप छळ केला. तेव्हा पांडुरंगाच्या भक्तांनी विठुरायाची मूर्ती तळघरामध्ये लपवून ठेवली. यवन राजाने मंदिर लुटले, मोडून टाकले. त्या ठिकाणी त्याने मोठी मशीद बांधली. जो देवाचे नाव घेई त्याला तो ठार मारत असे. त्यावेळी केशवदास चांगा नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले. ते चांगदेवाचे अवतार मानले जातात. ते पंढरपूरला आले आणि पंढरपूरमध्ये झालेली पंढरपूरची अवस्था बघून त्यांना फार वाईट वाटले. विठ्ठल भक्तांना आपल्या पांडुरंगाचं नाव घेता येत नाही, ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. या गोष्टीमुळे त्यांना फार दुःख झालं. मनातल्या मनात ते विठुरायाचा धावा करू लागले. त्यांचा धावा ऐकून विठुराय आपल्या भक्तासमोर प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले, हे बघ चांगा, केशवदासा, तू दुःख करू नकोस. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तू ताबडतोब बेदरला परत जा. सर्व काही चांगले होईल. केशवदास चांगा हे बेदरला परत गेले. तेथे गावाच्या बाहेर तळ्याच्या काठी त्यांनी आपले कीर्तन सुरू केले. पांडुरंगाच्या भजनामध्ये सर्व लोक दंग झाले. कीर्तन संपले तेव्हा राजाचा सेवक केशवदासांकडे आला आणि तो केशवदासांना म्हणाला, बेदरचा हा राजा खूप दृष्ट आहे. हिंदूंची सर्व मंदिरे तो फोडतो, देवांना फोडतो. त्याला पांडुरंगाचं कीर्तन अजिबात आवडणार नाही. तू इथे राहू नकोस. आता राजा खूप दुःखी आहे, म्हणूनच हे सारं काही चालू आहे. हे ठीक आहे, नाहीतर त्यानं तुला आत्तापर्यंत ठार मारलं असतं. तेव्हा केशवदास चांगांनी त्याला विचारलं, पण राजा कशामुळे दुःखी आहे? सेवक लगेचच म्हणाला, राजाची आवडती राणी साप चावून मरण पावली आहे. उद्या तिचं दफन करायचं आहे. तेव्हा केशवदास चांगा महाराज म्हणाले, मी संजीवनी मंत्राने राणीला जिवंत करतो, असे जाऊन राजाला सांग. सेवकाने ते जाऊन लगेच राजाला सांगितलं. दुसऱ्याच दिवशी राजाने त्यांना आपल्या दरबारामध्ये बोलावून घेतलं. त्यांनी दरबारात आल्यावरती पाहिले तर राजा शोक करत होता. तेव्हा चांगा केशवदास यांनी आपल्या झोळीतून अंगारा बाहेर काढला आणि पांडुरंगाचे स्मरण केले. त्यांनी तो अंगारा आपल्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व लोकांच्या कपाळाला लावला. त्या क्षणी राजाला सगळीकडे मुसलमान फकीर दिसू लागले. राजाला ह्या गोष्टीचं खूप मोठं आश्चर्य वाटलं. राजानं चांगा केशवदास यांना नमस्कार केला. ते फार मोठे साधू आहेत असे त्याला वाटले. केशवदास राजाला म्हणाले, माझ्याजवळ असणारा हा अंगारा तू तुझ्या राणीला लाव, म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल. राजाने लगेचच तो अंगारा घेतला आणि तो सारा अंगारा राणीच्या प्रेताला लावला. त्या क्षणी राणी लगेचच उठून बसली आणि वेड्यासारखे काहीतरी बडबड करू लागली. ती काय बडबडते आहे हे मात्र कोणालाच कळत नव्हतं. राजा पुन्हा केशवदासांकडे आला आणि त्यांचे पाय धरून त्यांना म्हणाला, महाराज, राणी जिवंत तर झाली, परंतु ती वेड्यासारखी काहीतरी बडबड करते आहे. तिला पूर्वीसारखेच पुन्हा चांगले करा. तेव्हा केशवदास म्हणाले, तू जा आणि तिला वचन दे. तुझी जी काही इच्छा असेल ती मी पूर्ण करेन. राजा लगेचच राणीच्या महालामध्ये आला. राणीला त्यानं विचारलं आणि त्यानं राणीला वचन दिलं. तेव्हा राणी म्हणाली, मला ज्यांनी जिवंत केलं त्यांना शरण जा. त्यांची इच्छा पूर्ण करा, नाहीतर मी पुन्हा मरेन. राजा चांगा केशवदास यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि त्यांचे आभार मानले.
त्यांना खूप सोने नाणे दिले. त्यांची काही इच्छा आहे का असे त्यांनी विचारले. तेव्हा केशवदास म्हणाले, राजा, आम्ही विठुरायाचे परमभक्त आहोत. तुझे सोने नाणे आम्हाला काहीच नको. तू पंढरपूर लुटलेस, सर्व मंदिर पाडलेस, तिथे मशीद बांधली. हे पाप आहे. जेव्हा ती मशीद मोडून पुन्हा मंदिर बांधण्याची आज्ञा तुझ्या ठाणेदाराला आदेश दे. राजाने ताबडतोब आज्ञापत्र दिलं. सांगा केशवदास हे आपल्या सर्व शिष्यांसह पंढरपूरला परत आले आणि त्यांनी तिथल्या ठाणेदाराला राजाने दिलेले आज्ञापत्र दिले. ठाणेदाराने ताबडतोब मशीद पाडून टाकली आणि पूर्वी होते तसेच विठ्ठलांचे मंदिर बांधून दिले. सर्व विठ्ठल भक्तांचा छळ बंद केला. विठुरायाची मूर्ती जी तळघरामध्ये लपवली होती ती बाहेर काढण्यात आली आणि तिची पुन्हा स्थापना करण्यात आली. सर्व विठ्ठल भक्तांचा खूप आनंद झाला. सर्व आनंदाने विठ्ठलाच्या भजना